सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय, भगव्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पिठलं भाकर खाऊन या राज्य सरकारचा आम्ही निषेध केलेला आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन मोठमोठाले आकडे लोकांसमोर जाहीर केले, प्रत्यक्षात मात्र काही शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलेलं नाही। एकीकडे 18,500 आणि पीक विम्यातून 17,000 असे 35,500 देतो म्हणलेले फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त 3,000 4,000 टाकायला सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्याची दिवाळी अंधारमय केलेली आहे। खरं तर 50% मध्ये जिल्हा बसलेला असताना नुकसान भागामध्ये तर आपल्याला 17,250 रुपये भेटायला पाहिजे होते। असं न करता फक्त 3,000 रुपये खात्यामध्ये टाकायला लागलेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे तुमचं वागणं बरोबर नाही। दुसरी गोष्ट अशी की मार्केटमध्ये उरलेलं जे सोयाबीन कसं बसं शेतकऱ्याने वाचवलंय त्याला 3,000 रुपये 2,800 रुपये असा दर मिळत आहे। हे कवडी मात्र मिळत आहे। देवेंद्र फडणवीस छाती फुगून सांगत आहेत की यावेळेस सोयाबीनला 5,328 रुपये दर देतो, परंतु मार्केटमध्ये 3,000 रुपये मिळत आहे। हे फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचं अपयश आहे, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो। स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यावर थांबणार नाही। या आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर संपूर्ण राज्यात आम्ही चक्काजाम आंदोलन करणार, हे मात्र ध्यानात ठेवा।